हे असल्याचे घाणेरडे प्रकार तिथे होत आहेत आणि कोणाच्याच लक्षात येत नाही असं थोडंच आहे. कोणाच्या तरी लक्षात आलं असेल, पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचं हा जो विचार मनामध्ये येतो त्यातून जे आहेत ना असे वाईट प्रसंग होतात. आपला महाराष्ट्र जो आहे, हा देश जो आहे, याला फार मोठी संस्कृती आहे. महाराष्ट्रसुद्धा जो आहे असा संस्कृतीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे ह्या घटना होणार नाहीत याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. शासनाने करायला पाहिजे, पोलिसांनी करायला पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने करायला पाहिजे. प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये एक पोलीस दडलेला असतो. साधी गोष्ट आहे की कोणी जरी भांडण करत असेल तर आपण म्हणतो अरे जाऊ दे रे जाऊ दे रे. आपण काय पोलीस नाही, पण सांगतो की नाही. तसं एखादी वाईट गोष्ट जर घडत असेल तर ताबडतोब तिथली जवळची माणसं जे आहेत आजकाल काय एक तर फोटो काढतात ना तर निघून जातात. लोकांना जे आहे रस्त्यावर कोयत्याने मारलं जातं, फक्त व्हिडिओ करत बसतात, पण कोणी पुढे येऊन जे आहे वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. आता ह्या पुण्यातल्या ज्या घटना ज्या आहेत ह्या तर फारच विचित्र झालेल्या आहेत. तीच घटना, कारण पुणे हे विद्येचं माहेर, पुणे हे संस्कृतीचं माहेर, अख्ख्या देशामध्ये त्याला मान्यता आहे, परदेशातही मान्यता. अशा वेळेला या घटनांचा आपण निषेध करायलाच पाहिजे, परंतु ह्या गोष्टी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि अशा ज्या काही गोष्टी असतात, काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक बंद पडलेल्या मिलमध्ये जे आहे अशी त्या उघडच होती, जागा मोकळी होती आणि तिकडेसुद्धा अशी एक घटना झाली. तरी अशा ज्या घटना आतासुद्धा तिथे बऱ्याचशा काही बसेस वगैरे आहेत त्या बंद अवस्थेमध्ये आहेत. तिथे लाईटची व्यवस्था वगैरे केली पाहिजे, त्या नको असलेल्या बसेस ज्या काढल्या पाहिजेत आणि गार्डसुद्धा ठेवले पाहिजे. आपण आपलं ऑफिस आहे, आपलं घर आहे, आपली शाळेत आपण गार्ड ठेवतो की नाही, तसं तर एवढ्या बसेस तिकडे असतील तर गार्ड ठेवायला पाहिजेत. जरी ते वापरात नसल्या तरी, कारण तुझे गार्ड जर नसतील तर फार टायरपासून सगळं घेऊन जातील ना लोक, आणि मग तिथे अजिबातच तिथे तुमचे जर सिक्युरिटी नसेल, वावर नसेल, तर मग अशा घटना होतात आणि ते पण सुसंस्कृत अशा पुण्यामध्ये होत आहेत. ही एक क्लेशदायक अशी परिस्थिती आहे. मला वाटतं की पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करतील, परंतु समाजानं सुद्धा याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. सगळी मागणी करतात, काहीतरी अडचणी असतील, नवीन कायद्यामध्ये खरोखर त्याचा किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागतो. कायदा तर कडक झाला पाहिजेच, परंतु लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे या अशा गोष्टींना जे आहे आपण सहज घेता कामा नये. वाचलं सोडून दिलं एवढं नाही. आपल्या समाजामध्ये जे आहे आपण त्या अशा गोष्टींना थारा देता कामा नये. आणि ज्या तऱ्हेने काही गोष्टी तिथे सापडल्या ते पाहता हे आजच कित्येक महिन्यापासून कदाचित हे असे व्यवहार तिथे होत आहेत असं एकूण जे आहे मला लक्षात येतं आहे. त्या मोकळ्या बसेस आहेत, अंधार आहे, तिथे सिक्युरिटी नाही, मग काय हे असल्याचे घाणेरडे प्रकार तिथे होत आहेत आणि कोणाच्याच लक्षात येत नाही असं थोडंच आहे. कोणाच्या तरी लक्षात आलं असेल, पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचं हा जो विचार मनामध्ये येतो त्यातून जे आहेत ना असे वाईट प्रसंग होतात.